या व्यक्तिमत्वाने इतिहास घडवला आहे. राजकीय क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरीव योगदान देईल. कारण परशुराम भाऊ भव्य दिव्य असा शिवभीम फेस्टिवल चालवतात. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सन्मान एका अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व. पुस्तक महोत्सव जागतिक स्तरावर पोहोचवणारं आणि घराघरामध्ये वाचन संस्कृती पसरवणारं व्यक्तिमत्व. धन्यवाद. हायलाइट केलं त्यांचं म्हणणं होतं की लोक लाखो रुपये फीस देऊन खास मुलांना सांस्कृतिक दृष्ट्या शिकण्यासाठी पाठवतात आणि बालगंधर्व वर्धापन दिन सोहळ्यामध्ये सगळ्या कलांचा संगम एका ठिकाणी होतो आणि शिकायला मिळतं. त्या PhD करतात सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आणि चित्रपट नाट्य क्षेत्रामध्ये. त्यासाठी थोडी पावसाला उघडी मिळाली आणि याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. भरपूर अजून बरेच पुरस्कार आहेत, सन्मान करायचा आहे, बरेच मान्यवरांचं मनोगत ऐकायचं आहे. आदरणीय परशुरामजी वाडेकर सर, आयुक्त साहेब पण येणार होते, महापौर मॅडम पण येणार होत्या, परंतु मिनिस्टर्स दौरा असल्यामुळे ते येऊ शकले नाही. ते थोड्या वेळाने येणार आहेत. आम्हाला या माध्यमातून एकच सांगायचं की निश्चित बालगंधर्वचा पुनर्विकास करण्याचं नियोजन चाललेलं आहे. त्याबद्दल आमची कुठलीही अडकाठी नाही आहे. परंतु कलावंतांना प्रचाराला आले तेव्हा ते म्हणाले की मी सगळ्यात जुना सभासद आहे. 83 साली मी सभासद झालोय, पण महामंडळाकडे आणि यानंतरचा संचालक सन्मान स्वीकारण्यासाठी मी निमंत्रित करते, ज्यांच्या नावामध्येच विजय. धन्यवाद. जीवन गौरव पुरस्कार प्रतिवर्षी मानाचं पान समजला जाणारा, सगळ्या महाराष्ट्राला ज्याची उत्सुकता असते, बालगंधर्व परिवाराचा पुरस्कार जीवन गौरव प्रदान होताना सगळ्या मीडियाला त्याचा आनंद आणि उत्सुकता असते. यावर्षीचा बालगंधर्व परिवार ट्रस्टचा जीवन गौरव पुरस्कार संगीत क्षेत्रातला मानबिंदू असणारे परिवाराचा शेला. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट.